उर्मिलेला पुरुषांच्या या जगात 4 पावलं मागे यायला लागलं. पुन्हा दिवस कंटाळवाणे आणि लांबलचक जाऊ लागले. फुलासारखी फुललेली उर्मिला पुन्हा म्लान झाली. तिच्या वाहत्या झालेल्या आयुष्याचा ओहोळ पुन्हा थबकला होता. दैनंदिन कामं सुरू होती. दिवस महिने एकामागून एक जात होते. तिचे धावणारे पाय थोडे स्थिर झाले होते. नवयौवनेचं रूपांतर जाणत्या स्त्रीमध्ये होत होतं. उर्मिला तितकीच सुंदर होती, पण चेहऱ्यावरचे कोमल भाव बदलले होते. डोळ्यात कुतूहलाचे मोर आता नाचत नव्हते. खूप काही बघितल्याच्या अनुभवांचे हिवाळे पावसाळे आता तिच्या डोळ्यात होते. तिचा तापट उतावळा स्वभाव बराच निवळला होता. अयोध्येचे गुप्तहेर कधीतरी बातमी आणत. राम, सीता, लक्ष्मण दंडकारण्यात आहेत. तिथल्या माणसांच्या रानटी जातींना त्यांनी आपलंसं केलं आहे. त्यांची भाषा ते शिकले आहेत. सीतामाईंना वनौषधींची खूप माहिती आहे. त्या तिथल्या लोकांवर उपचार करतात. हत्तीच्या जखमाही त्यांनी बऱ्या केल्या आहेत. गुप्तहेरांनी सांगितलेल्या जागेवर भरत, शत्रुघ्न, शिधा आणि शस्त्र घेऊन लगेच सेवक आणि सैन्य पाठवत. तोपर्यंत ते तिघं तिथनं पुढे निघून गेलेले असत. गेलेली माणसं हात हलवत परत येत. असं 2-3 वेळा झाल्यावर भरत आणि शत्रुघ्ननं तो नाद सोडला. आपल्या भावांच्या पराक्रमावर आणि योग्यतेवर त्यांचा विश्वास होता. अशीच एकदा बातमी आली की आता हे तिघे भारतवर्षाच्या पश्चिमेला पंचवटीत आहेत. त्यांच्यामुळे रानातले गोंड, भिल्ल जातीचे लोक आता अन्न शिजवून खातात, गरजेपुरती शिकार करतात. त्यांनाही रामाने माणसात आणलंय. जंगली माणसांमध्ये नरमांस भक्षण बंद झालंय. ती माणसं आता कुटुंब संस्था मानायला लागलेली आहेत. त्यांच्यात रामानं विवाह व्यवस्था रुजवली आहे, अशा वार्ता अयोध्येमध्ये येत. दंडकारण्य भयानक निबिड अरण्य होतं. त्यात मोठमोठे पर्वत, नद्या, जंगल, हिंस्त्र श्वापद सगळंच होतं. बाणासूर नावाच्या असुराचा निपात करून रामलक्ष्मणांनी निषाद, मातंग, भिल्ल, गोंड या लोकांनाही वेद शिकवले होते. आदिवासींना धनुष्यबाण चालवायला शिकवलं होतं. परंतु या सगळ्या नुसत्याच वार्ता असत. लक्ष्मणाची आठवण आली नाही असा उर्मिलेचा एकही दिवस जात नव्हता. त्याची काळजी वाटली नाही असा एकही क्षण नव्हता. मात्र त्याने आपल्याला वनवासात नेलं नाही याविषयीचा उर्मिलेचा संताप कमी झाला होता. कारण आता 14 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लक्ष्मण येणार नव्हता आणि ती तिथे जाऊ शकणार नव्हती, हेच सत्य होतं. उर्मिलेनं प्रासादातलं वातावरण मात्र बिघडू दिलं नव्हतं. लहान सहान सणांच्या निमित्तानं ती परिवाराला एकत्र आणत होती. कौसल्यामांवर तिने राग धरला नव्हता. ती त्यांच्याशी प्रेमानं वागत होती. जणू मध्ये काही घडलंच नव्हतं. माणसं शेवटी परमेश्वरानं बनवलेल्या हलत्या बाहुल्या आहेत. त्यांचे दोर वरचेच्या हाती आहेत. प्रत्येक वेळी निर्माण होणाऱ्या परिस्थितीत माणूस कसा वागेल याचा नेम नाही. एकच माणूस अनेक माणसांशी सारखाच वागेल याचाही नेम नाही. काहींना सच्छील वाटणारा माणूस इतरांना दुष्ट वाटू शकतो. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझं वागणंच बरोबर आहे, म्हणून तो आपल्या वागण्याचं समर्थन करत असतो. माणूस कधीतरी मनाच्या आरशात पाहायला घाबरतो, कारण त्या प्रतिबिंबाला तो फसवू शकत नाही. मात्र तरीही तो मुखवटे घालतो. ते मुखवटे आयुष्यभर वागवतो. अनपेक्षित घटनांचं नाट्य विश्वाच्या रंगमंचावर घडत असतं आणि माणूस त्या नाटकात भूमिका करत असतो. उर्मिलेच्या मनात आलं. कैकेयी राणी आता पूर्वीसारख्याच पाकशाळेत देखरेख करायला लागल्या होत्या. अपराधाच्या छायेतून त्या थोड्याशा बाहेर आल्या होत्या. मंथरेचंही बंदीशाळेत निधन झालेलं होतं. घरातले कोणीच अप्रिय विषय काढत नव्हते. कैकेयी राणींचा ताठा पार नाहीसा झाला होता. नणंद शांता तिचे पती ऋष्यशृंग ऋषींबरोबर हिमालयात तपस्या करायला कायमची निघून गेली होती. भरत अजूनही नंदीग्रामातनं राज्यकारभार बघत होता. त्याचा जास्त वेळ रामाच्या पादुका पूजन, तपाचरण यात जात होता. तरुण वयात पराक्रम गाजवायचं सोडून त्याचं हे पादुका सांभाळणं, मुनिव्रत आचरण मांडवीला रुचत नव्हतं. प्राप्त परिस्थिती स्वीकारायलाही ती तयार नव्हती.
ती जास्त चिडचिडी झाली होती. उर्मिलेनं तिला कित्येकदा सुचवून पाहिलं की मांडवी, तुझी गाण्याची आवड जोपास, वीणावादन कर, सामवेदाचा अभ्यास कर. सामवेदात वाद्य, गायन, वादन याच्यावर खूप चर्चा आहे. पण मांडवीचं मन थाऱ्यावर नव्हतं. शत्रुघ्ननी मात्र युद्धातले डावपेच, राजनीतीची तंत्र बऱ्यापैकी अवगत करून घेतली होती. राज्यावर होणाऱ्या आक्रमणांना तो सामोरा जात होता. या काळात अयोध्येवर 29 वेळा लहान मोठ्या चढायांचे प्रयत्न झाले होते. सगळ्या लढायांना शत्रुघ्न जात होता. शत्रुघ्न भरताच्या आज्ञेत होता. लक्ष्मणासारखाच तो देखील ज्येष्ठ बंधूंच्या आदेशांची कार्यवाही करणारा होता. सत्तेचा मोह त्यालाही नव्हता. सुमित्रा राणीच्या त्यागी समंजस कुशीतून आलेले लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे भाऊ पडद्या आडच राहू इच्छित होते. युद्धातले टक्के टोणपे खाऊन शत्रुघ्नचे विचार प्रगल्भ झाले होते. कीर्तीचं आणि त्याचं सहजीवन सुरू होतं. दोघं एकत्र होते. कीर्तीला अजूनही हवं नको कसं होत नाही असा सुमित्रा मांना प्रश्न पडला होता. तीनही माँ आता थकल्या होत्या. नातवंडाचं मुख बघायला उत्सुक होत्या आणि आता एकट्या कीर्तीकडूनच त्यांना आशा होत्या. एक दिवशी कीर्ती आणि मांडवी उर्मिलेच्या प्रासादात आल्या होत्या. खूप दिवसांनी प्रासादाच्या गच्चीवर बसल्या होत्या. उर्मिलेनं हौसेनं लावलेली जुईची वेल वाढून छान मंडप झाला होता. संध्याकाळी या गच्चीत बसलं की चारही दिशा खुल्या असल्यानं त्यांच्या मनालाही मोकळं वाटायचं. सरईवरून येणारं गार वारं गुदगुल्या करायचं. पक्षी अंगाखांद्यावर खेळायचे. पश्चिम दिशा अस्ताला जाणाऱ्या सूर्यानं लाल दिसायची. त्याखाली सरयू नदीचा निळाशार पट्टा सुंदर रंगसंगती साधायचा. हिरव्या शेतावरून पुढे जाणारी उर्मिलेची दृष्टी ही रंगीबेरंगी चित्र पाहत राहायची. तिची ही आवडती जागा. त्या दिवशी कीर्ती उदास होती. मांडवींनी खोदून खोदून चौकशी केली पण ती काही बोलायला तयार नव्हती. शेवटी उर्मिलेने तिला मायेनं विचारलं, कीर्ती, आम्हाला सांगितलं नाहीस तरी दुःख तेवढंच राहणार. आणि सांगितलंस तर समजून घेऊन आमच्याच्यानं शक्य झालं तर आम्ही ते हलकं करायचा प्रयत्न करू. सांगायचं का नाही ते तू ठरव. पण तू असा चेहरा पाडून बसली आहेस हे काही आम्हाला बरं नाही वाटत. धाकटी म्हणून तू आम्हा सगळ्यांची किती लाडकी आहेस हे ठाऊक आहे ना तुला. तिच्या बोलण्यानं कीर्ती उर्मीच्या गळ्यात पडून रडायला लागली. अगं काय झालंय? शत्रुघ्न भाऊजी काही बोलले का आमच्या सुभगेला? ते बोलले असते तर बरं झालं असतं, कीर्ती म्हणाली. का गं काय झालं? मांडवी उत्सुक होती. ते ते काही औषधी घेतात असा मला संशय आहे. औषधी? कसल्या औषधी? उर्मिलेनं काळजीने विचारलं. ते हल्लीच सुताख्य नगरीवर चढाईसाठी गेले होते. त्यांचं दालन आवरून ठेवताना एका चंदनी पेटीत मला हे सापडलं. तिने मूठ उघडून दाखवली. ते एरंडीच्या बियातलं पांढरं मगज होतं. उर्मिलेनं ते नाकाशी नेऊन वास घेतला. नीम आणि रुईच्या अर्काच्या त्याला भावना दिलेल्या असाव्यात. तिच्या नाकाला तो उग्रवास चांगला झोंबला. हे काय आहे? मांडवीने विचारलं. हे गर्भनिरोधक आहे, उर्मिला उत्तरली. पण का? मांडवीचा रागीट प्रश्न आला. हेच मी स्वामींना विचारलं तर ते म्हणतात मला सतत युद्धावर जावं लागतं. राजपरिवारातला योद्धा असा मी एकटाच आहे. माझ्यावर जबाबदारी आहे. अपत्याच्या पाशात मला सध्या अडकायचं नाही. मला काही झालं तर त्या अपत्याचं आणि अयोध्येच्या राज्याचं देखील कल्याण होणार नाही. माझे 3 भाऊ ब्रह्मचर्याचं पालन करतायत. ब्रह्मचर्याचं पालन करायची माझी योग्यता नाही, पण पितृसुख उपभोगण्याचा मला अधिकार नाही. मांडवीला कुठेतरी आत बरं वाटलं असावं. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. ती एवढंच म्हणाली, पण मग एवढं सगळं सांगितलं ना तुला? कीर्ती मुसमुसली. पण हा निर्णय त्यांनी मला विचारून घ्यायला नको होता का? असं ते किती दिवसापासून करतायत हेही मला ठाऊक नाही. माझ्याशी याविषयी का बोलत नाहीत याचं काहीच उत्तर देत नाहीत. आणि त्याचं मला जास्त दुःख झालं आहे.
उर्मिला चिंतित झाली होती. तिने कीर्तीला थोपटलं. तिचं म्हणणं बरोबर होतं. एवढा मोठा निर्णय शत्रुघ्नानं एकट्यानं घेण्यामुळे ती दुःखी झाली होती. स्त्रियांना विचारायचंच नाही अशी या रघुकुळाची रीत दिसतीये. मांडवी फुत्कारली. ठाऊक नाही. स्त्रियांना न विचारणं न सांगणं हे परिस्थितीवश घडतंय असं दिसतंय. मुद्दाम घडवलं जातं तेव्हा राग येणं साहजिक आहे. आपण परिस्थिती निवळण्याची वाट पाहायला हवी असं मला वाटतंय. उर्मिलेच्या संयमित प्रतिक्रियेमागे खूप सोसल्याचं समुद्रमंथन होतं. तिने किमान हे परिस्थितीवश घडतंय असं म्हटल्यानं स्वतःची आणि तिच्या बहिणींची सध्यापुरती समजूत पटली होती. कीर्ती, तुला शत्रुघ्नानं पतिसुखापासून वंचित तरी ठेवलं नाही आहे. नाही तर आम्ही बघ, आमचे सगळे ऋतू मातीत सांडून जात आहेत. रघुकुळातल्या वीरांना शहाणपण सुचेपर्यंत शरीराची कोवळी निब्बर होऊन जायची. मांडवी निराश होऊन बोलली. तिच्या बोलण्याचा रोख कळल्यानं उर्मिलेनं विषय बदलला. तिने कीर्तीची कशीबशी समजूत घातली. तिला धीर धरायचा सल्ला दिला. तुम्ही दोघी थोडे दिवस मिथिलेला जाऊन या. मा, तात आणि काकांची वार्ता मिळेल. त्यांनाही बरं वाटेल. तुम्हालाही हवापालट होईल. तिने मांडवी आणि कीर्तीला मिथिलेला पाठवलं. ती स्वतः मात्र तिथेच थांबली. लक्ष्मणानं तिला अयोध्येची आणि घरच्यांची काळजी घ्यायला मागे ठेवलं होतं हे ती विसरली नव्हती. मांडवी आणि कीर्ती काही दिवसांसाठी मिथिलेला गेल्या. वसंतोत्सव त्या तिथे साजरा करून परतणार होत्या. वसंताची चाहूल लागली होती. उर्मिलेच्या प्रासादाबाहेरची बाग फुलांनी डवरलेली होती. आम्रवृक्षाच्या मोहरानं आसमंत सुगंधित झाला होता. कोकिळ वसंत आल्याची वर्दी देत होते. उर्मिला त्या दिवशी बागेत फेरफटका मारत होती. तिने उद्यान सेवकाला लावायला सांगितलेलं प्राजक्ताचं झाड आता मोठं झालं होतं. बालिया, याला कधी फुलं येतील? तिने उद्यान सेवकाला विचारलं. येतील 4-5 महिन्यात. देवी आपल्याला आवडलं म्हणून लावलं, मात्र हे फूल टिकत नाही जास्त. तो झारीनं पाणी घालताना म्हणाला. हो ना, नाजूक असतात ना ही फुलं. नाजूक आणि सुंदर, प्रियदर्शिनी, मनमोहक आणि उपेक्षित. म्हणून तर ती रात्री उमलतात तेव्हा त्यांना कोणी बघायला नसतं. सकाळी माना खाली घालून ती निमूट धरतीवर येतात. हातात घ्यावी तर कोमेजून जातात. कदाचित तेच त्यांचं भाग्य असतं. आपलं काम करून सुगंध देऊन अल्पावधीत निघून जाणं. ती विष्णूला मात्र आवडतात म्हणून हरसिंगार म्हणतात. उद्यानसेवक म्हणाला, आम्ही शेफालीची फुलं म्हणतो. उर्मिला काय म्हणाली ते त्याला फार काही कळलं नव्हतं. तो निघून गेला. कौशल्य राणीनं उर्मिलेचं युद्धावर जाणं, राजसभेत जाणं बंद केलं होतं. तेव्हा काही काळासाठी उर्मिला नाराज झाली होती. मात्र मूळची पराक्रमी उर्मिला नाउमेद झालेली नव्हती. तिने अयोध्येसाठी आपलं योगदान देणं सुरूच ठेवलं. कारण अयोध्येसाठी ती इथे आहे हे ती विसरलेली नव्हती. अयोध्या आणि विशेष करून त्यातल्या स्त्रिया तिला सक्षम करायच्या होत्या. कुटुंब व्यवस्थेचा कणा असलेल्या स्त्रीला शहाणं केलं तर हळूहळू स्त्रियांना मिळणारं महत्त्व वाढेल. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. बदल मुळापासून केला पाहिजे तर वृक्ष फोफावेल हे उर्मिलेच्या लक्षात आलं होतं. तिने अयोध्येतल्या स्त्रिया आणि लहान मुलांवर लक्ष केंद्रित केलं. त्यांना धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र कळेल अशा भाषेत ती समजावून द्यायला लागली. उपदेश करण्यापेक्षा कृतीतनं सांगायला लागली. तिने सणाच्या निमित्तानं तरुण स्त्रियांना, बालकांना एकत्र करून वेद, उपनिषद वाचून दाखवायला सुरुवात केली. कथा सांगून त्याचे दाखले देत ती त्यांना तत्त्वज्ञान सोपं करून समजावून दे. त्यातून ती त्यांना अप्रत्यक्षपणे स्वतःचे विचार करायला शिकवत होती. मानवाचं कल्याण ज्यात आहे असा व्यवहार करणं आणि त्या व्यवहाराचं उत्तम नियोजन करणं म्हणजे नीतिशास्त्र. स्वहित साधत जनपदाचं हित बघणं म्हणजेच नीतीनं वागणं. हेवेदावे, ईर्ष्या, लोभ यामुळे दुःख आणि निराशाच वाट्याला येते.
त्यासाठी आपली विवेकशक्ती, धृती आणि वासना म्हणजे इच्छा यात समतोल असला पाहिजे. प्राणीविश्व, वनस्पती विश्व, निसर्गातून मिळालेली साधन संपत्ती अमूल्य आहे. तिचा आदर केला पाहिजे. आपली इच्छा, वासना या साधन संपत्तीच्या मुळावर येत नाही ना, हे बघणं आपलं कर्तव्य आहे. यज्ञवेदीवर पशुबळी द्यायला तिचा विरोध होता आणि हे ती स्त्रियांमध्ये रुजवत होती. वात्सल्य, प्रेम, कुटुंब ही मानवाची मूलभूत प्रेरणा आहे. हे प्रेम स्त्रीमध्ये काठोकाठ भरलेलं आहे. त्याचा कुटुंबाला आणि प्रजेला उपयोग झाला पाहिजे. प्रेमानं युद्धही जिंकता येतात. सुख मिळवताना दुःख कवटाळून बसू नका. अयोध्येतल्या सण आणि उत्सवांच्या निमित्तानं नीतिशास्त्र पारंगत उर्मिलेकडून नव्या विचारांची पेरणी होत होती. राज्य सुरक्षित करायचं असेल तर त्याची अर्थव्यवस्था बळकट असली पाहिजे. उर्मिलेला तात जनकांनी शिकवलेलं अर्थशास्त्रातले सगळे पाठ आठवत होते. अयोध्येतलं प्रत्येक कुटुंब सधन झालं तर राज्याच्या कोशागारावर पडणारा भार कमी होईल. त्यासाठी सगळ्या हातांना काम मिळालं पाहिजे आणि मिळणाऱ्या अर्थाचं उत्तम नियोजन झालं पाहिजे. निर्धन प्रजेचं पोषण करण्यासाठी लागणारं द्रव्य, कृषी, अश्वशाळा, शस्त्रनिर्मिती यासाठी उपयुक्त ठरेल याची तिला खात्री होती. यासाठी कुटुंबापासून सुरुवात व्हायला हवी होती. त्यासाठी तिने कुटुंब चालवणाऱ्या स्त्रियांना शहाणं करायला सुरुवात केली. ती त्यांना सांगायची, हवा, सूर्यप्रकाश, पाऊस हे ईश्वराकडनं आलंय, पण तेही एक दिवस संपणार आहे. म्हणून ते जपून वापरा. द्रव्य जपून वापरा. गोधन, पशुधन ही संपत्ती आहे जी तुम्हाला सुवर्ण, ताम्र, रथ, निष्क मिळवून देईल. अर्थव्यवस्था चक्राप्रमाणे चालते. आज द्रव्य आहे म्हणजे उद्या असेलच असं नाही. पडत्या काळातही आपलं कुटुंब, आपलं राज्य चाललं पाहिजे, म्हणून आज श्रम करा. उरलेलं द्रव्य वाचवून ठेवा. शत्रुघ्नाशीही तिच्या चर्चा चालत. दासदासींचा व्यापार, धनिकांचं वर्चस्व तिने शत्रुघ्नाकरवी हळूहळू मोडून काढलं. दशरथ पिताश्रींच्या वेळी भरभराटीत असणाऱ्या रेशीम, लोकर, सुवर्ण, ताम्र यांच्या व्यापारात अयोध्येचं हित आहे हे शत्रुघ्नाला पटवून दिलं. त्याला पटलं की तो भरताकडे आणि राजसभेत मांडेल याची तिला खात्री असायची. राजघराण्यातल्या, मंत्री घराण्यातल्या स्त्रिया आणि कनिष्ठ वर्गातल्या स्त्रिया यांचे प्रश्नच वेगळे आहेत याची उर्मिलेला जाणीव झाली होती. कनिष्ठ वर्गातल्या स्त्रियांना आणि मुलींना निदान अक्षर ओळख व्हावी म्हणून ती प्रयत्न करणार होती. प्रासादातल्या दासींकडे तिचं विशेष लक्ष होतं. कोणाचा घरी छळ होत असेल, कोणी अभागी पतीचा मार खात असेल तर अशा दासींना ती बोलतं करत असे. संसार करा पण पतीला प्रश्न विचारा असं तिचं स्त्रियांना सांगणं असायचं. तुम्ही स्त्री म्हणून जन्माला आलात म्हणजे पुरुषाची दासी झालात असं नाही. अर्थात सगळ्यांनाच उर्मिलेचे विचार पाठायचे असं नाही, पण किमान स्त्री ही पुरुषाची पायधूळ नाही हा विचार तरी नक्की स्त्रियांच्या कानावर पडत होता. तरुण स्त्रिया आपल्या लेकींना पाठशाळेची पायरी चढावी म्हणून नवऱ्याकडे हट्ट करत होत्या. कौशल्य राणींच्या परोक्ष उर्मिलेची चाललेली ही धडपड बघून एकीकडे कैकेयी आणि सुमित्रा राण्यांना आनंद व्हायचा. एकीकडे इतरांना सक्षम करणाऱ्या या बुद्धिमान स्त्रीवर घरातच अन्याय होतोय ही जाणीव त्यांना अस्वस्थ करायची. पण उर्मिलेला तिचा मार्ग सापडला होता. प्रत्येक युद्ध रणांगणातच जिंकायला हवं असं कुठं आहे मा? पहिलं युद्ध स्वतःचं स्वतःशी, ते आधी जिंकता आलं पाहिजे, हो ना? उर्मिलेच्या या युक्तिवादावर कैकेयी आणि सुमित्रा राणी निरुत्तर व्हायच्या. उर्मिला चर्चा करून या स्त्रियांच्या अडचणी सोडवत होती. तिच्या या लहानशा प्रयत्नानं फार मोठी सुधारणा घडण्याची तिची अपेक्षा नव्हती. मात्र स्त्रियांच्या स्वतःकडे बघण्याच्या दृष्टीत कणभर तरी बदल निश्चितच घडत होता. या स्त्रियांना युवराज्ञी उर्मिलेचा आधार वाटायला लागला होता आणि उर्मिलेला तिच्या अयोध्येसाठी जगण्याचा एक नवा मार्ग सापडलेला होता.
रामलक्ष्मण वनवासात जाऊन अयोध्येचं नशीब पालटून 12 वर्ष होत आली होती. दिवस असेच जात होते. आणखी 1 वर्ष गेलं असेल. नुकताच शिशिर सरून गेला होता. निसर्ग रंग बदलत होता. झाडांना पोपटी पालवी फुटत होती. पाखरांचा चिवचिवाट सुरू झाला होता. आंब्याचे वृक्ष गर्भार होते. नाजूकशा इवल्या इवल्या कैऱ्यांनी लगडले होते. निसर्गात आल्हाद पसरला होता आणि एक दिवस एकच कल्लोळ झाला. अयोध्या नगरीबाहेर एक पर्वत पडला. एक वेगळ्याच प्रकारचा प्राणी सैनिकांनी पकडलाय अशी वार्ता आली. थोड्याच वेळात परिवारानं तातडीनं नंदीग्रामात यावं असं भरताचा निरोप वाड्यावर आला. सैनिकांनी सुरक्षा कडक करून प्रजाजनांना नगरातच रोखून धरलेलं होतं. नंदीग्रामात एक वानरासारखा दिसणारा पण मनुष्यवाणीनं बोलणारा कपी भरतासमोर हात जोडून उभा होता. सैनिकांनी त्याला घेरलं होतं. भरतानं सांगितलं, हा कपी आकाशमार्गे जात होता. त्याच्या हातात एक प्रचंड वस्तू होती. गुप्तहेरांनी मला सावध केलं. अयोध्येवर तो काही अस्त्र टाकणारा दैत्य आहे असं वाटून मी अमोघ बाण सोडून त्याला खाली पाडलं, तर तो वेगळीच कथा सांगतोय म्हणून मी तुम्हाला बोलवलंय. तो स्वतःला रामाचा सेवक म्हणतोय. हनुमानानं सगळ्यांना नमस्कार केला. बळकट बाहूंचा महाकाय आकृतीचा होता तो. त्याचं मुख वानराचं होतं. दणकट दिसणारा तो दानव नव्हता आणि मानवही नव्हता, परंतु मुखानं सतत रामनाम घेत होता. सैनिकांनी त्याचे हात छातीजवळ दोरखंडानं बांधून ठेवले होते. त्यांनी आणलेला पर्वत अयोध्येच्या वेशीबाहेर पडला होता. पर्वत पडल्यानं वेशीबाहेरची काही झाडं टेकड्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. तो पर्वत असलेल्या दिशेनं विलक्षण सुगंध येत होता. भरताकडून तातडीचा निरोप आल्यानं फक्त उर्मिला, कीर्ती आणि शत्रुघ्न नंदीग्रामात आले होते. तो स्वतःचं नाव हनुमान असं सांगत होता. भरत अजूनही त्याच्यावर धनुष्यबाण रोखून उभा होता. आपण राजपुत्र भरत आहात ना? आणि आपण राजपुत्र शत्रुघ्न आहात ना? त्यानं नम्रपणे विचारलं आणि त्यांना बद्ध हातांनीच नमस्कार केला. कोणीच त्याला उत्तर दिलं नाही. आश्चर्य, भय, संताप, कुतूहल त्या आश्रमात दाटलं होतं. चारही भावांमध्ये साम्य आहे, अगदी माझ्या रामप्रभूंचा चेहरा. त्याच्या या वाक्यांनी देखील कोणी विरघळलं नाही. कृपया मला बंदी बनवू नका. मला लवकर जाऊ द्या. लंकेत राम रावण युद्ध चालू आहे. लंका, युद्ध, तो काय सांगत होता? तो शत्रूचा गुप्तहेर होता का? पण एवढा मोठा पर्वत कशाला घेऊन जातोय, तोही आकाशमार्गे? विमान या नव्या यंत्राविषयी शत्रुघ्नानं ऐकलं होतं, पण याच्याकडे विमानासारखं काही नव्हतं. याला स्वतःला पंख नव्हते. त्याच्याकडे एक गदा सोडली तर इतर शस्त्र नव्हती. इथे आपल्याला हा बोलण्यात गुंतवेल आणि तिथे अयोध्येवर आक्रमण होईल म्हणून भरत आणि शत्रुघ्नानं अयोध्येच्या सर्व वेशींवर सैनिक धाडलेले होते. शेवटी शत्रुघ्न म्हणाला, तुम्ही जे कोण असाल ते, तुम्ही कुठे जाताय, हा सगळा काय डाव आहे हे सगळं सांगा. खोटं बोलताय असं वाटलं तर माझा नाही तर माझ्या बंधूचा बाण सरळ तुमच्या हृदयात जाईल. शत्रुघ्न धनुष्य ताणून उभा राहिला. सांगतोय तेच सांगतोय. हनुमान हात जोडून वीरासनात बसला. जय श्रीराम. मी किष्किंधा नगरीत पंपा सरोवराजवळ राहतो. मी किष्किंधेचे महाराज सुग्रीव यांचा सचिव आहे. माझं नाव हनुमान. आम्ही माणसंच आहोत, पण तुमच्यापेक्षा दिसायला वेगळी, मात्र वाणी आम्ही तुमचीच बोलतो. आणि तो संस्कृतमध्ये अस्खलित बोलू लागला. अहम रामस्य सेवक हनुमानः, अहम किष्किंधा नगरे निवासामि.
सगळ्यांना आश्चर्य वाटलं. तरीही धनुष्याला लावलेला बाण जराही हालू न देता भरत म्हणाला, "ते कळलंय, पुढे बोल." हनुमान पुढे बोलायला लागला. "दक्षिण दिशेला समुद्रापलीकडे सुवर्ण नगरी लंका आहे. तिचा राजा आहे राक्षसांचा राजा रावण. तो महाप्रतापी, शक्तिमान आणि विद्वान राजा आहे. ठाऊक आहे, त्याच्याच कुळातल्या राक्षसांनी ऋषीजनांना सळो की पळो करून सोडलं होतं. आमचे बंधू राम आणि लक्ष्मण याच दोघांनी त्यांचा बिमोड केला होता. हो आर्य, त्याच राक्षसांचा राजा क्रूर कर्मा रावण. आता लंकेत राम रावण युद्ध चालू आहे. रावणानं सीतादेवींचं हरण करून त्यांना लंकेच्या अशोकवनात बंदी करून ठेवलंय." "काय? सीतेचं हरण?" उर्मिला किंचाळली. तिने रावणाविषयी जनक तातांकडनं ऐकलं होतं. तो सीतेच्या स्वयंवराला येईल अशी राजा जनकांना भीती वाटत होती. रावण लंकेचा राजा होता. लंका म्हणे सोन्याची होती. एवढं ऐश्वर्य त्या लंकेत होतं. हा रावण महान शिवभक्त होता. शिवाच्या कृपेनं त्याने ऐंद्रास्त्र, ब्रह्मास्त्र अशी अनेक अमोघ अस्त्र मिळवली होती. त्याला ब्रह्माकडनं अमरत्वाचा वर मिळाला होता. तो पौलत्स ऋषी आणि कैकसी राक्षसीचा पुत्र. मात्र तो बुद्धिमान असूनही त्याची बुद्धी त्याने विपरीत कामात वापरलेली होती. स्वतःचा सावत्र भाऊ कुबेराकडनं त्यांनी बळानील लंका हिरावून घेतली होती. त्यांनी आजवर अनेक स्त्रियांचं हरण केलं होतं. रावणाच्या ठाई सुष्ट आणि दुष्ट अशा दोन्ही शक्ती नांदत होत्या. रावण संहिता, कुमारतंत्र, अर्कप्रकाश ग्रंथ असे ग्रंथ त्यांनी लिहिले होते. शिवतांडव स्तोत्र लिहिलं होतं. त्याच्याकडे इतकी बौद्धिक संपत्ता होती की 10 मस्तिष्कात मावणार नाही. त्याची शक्ती 20 बाहूंनी एवढी होती. अशा नेत्याचं प्रतिकात्मक 10 मस्तिष्क आणि 20 हातांचं शिल्प त्याच्या जिवंतपणे लंकेत उभारलं होतं. रावण अहंमन्य आणि प्रचंड पराक्रमी होता, म्हणून इतर देशांचे राजे त्याला घाबरून असत. त्रिखंडात त्याचा वावर होता. भाऊ कुबेर याच्याकडून हस्तगत केलेलं पुष्पक विमान रावणाकडे होतं, ज्यात बसून तो पाताळापर्यंत जाऊन येईल. त्यांनी समुद्रोल्लंघन केलं होतं. तातांनी जिजीच्या स्वयंवराच्या वेळी रावणाची दहशत मंत्रीगणांना बोलून दाखवली होती. काय? त्या महापराक्रमी दुष्ट रावणानं सीतेचं हरण केलं? मग आता सीता जिजी कुठं आहे? रामलक्ष्मण काय करत होते? त्यांनी हे कसं होऊ दिलं? उर्मिला संतापानं आणि भयानं थरथरत होती. आर्यपुत्री, आपण सीतामाईची भगिनी. हो, मी उर्मिला. माझी जीजी. आपलं नाव लक्ष्मणाच्या तोंडून ऐकलंय. त्याही अवस्थेत उर्मिलेच्या चेहऱ्यावर लक्ष्मणाचं नाव ऐकून समाधानाची एक छटा उमटून गेली. कीर्ती हे अरिष्ट ऐकून गर्भगळीत झाली. भरत शत्रुघ्न अजूनही त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. तरीही त्यांनी रोखलेल्या बाणांच्या प्रत्यंच्या त्यांनी सैल केल्या. राम, लक्ष्मण आणि देवी सीता दंडकारण्यातून जाताना त्यांना शूर्पणखा राक्षसिणीनं गाठलं. रावणाची सावत्र बहीण असलेली अक्राळ विक्राळ सुपासारख्या नखांची शूर्पणखा रामावर मोहित झाली. रामांनी तिची थट्टा केली. तिला लक्ष्मण अविवाहित आहे, त्याला विवाहासाठी विचार असं सांगितलं. शूर्पणखा चिडली. आता लक्ष्मणानं तिच्याशी विवाह केला नाही तर सीतेला खाऊन टाकीन अशी धमकी देणाऱ्या शूर्पणखेवर चिडून लक्ष्मणानं तिचे कान आणि नाक कापून तिला विद्रूप केलं. राम आणि लक्ष्मणाने तिचे भाऊ खर आणि दूषण यांचा वध केला. 14,000 राक्षस मारले. रावणाचा काका मारीच जखमी अवस्थेत पळून गेला. हे सगळं ऐकून रावण संतप्त झाला. त्याचा काका मारीच याला त्यांनी सुवर्ण मृगाचं रूप घ्यायला लावलं. सीतामाईंना त्या सोन्याच्या हरणाचा मोह पडला. रामांना त्यांनी ते हरिण आणायला सांगितलं. लक्ष्मणाला ही माया हे कळत होतं, पण सीतामाई ऐकायला तयार नव्हत्या.
लक्ष्मण रामाच्या मदतीसाठी निघाला. एवढ्यात रावणानं कपटानं सीतेला पळवून नेलं. रामप्रभू दुःखानं वेडेपिसे झाले. लक्ष्मणानं सीतामाईंचा खूप शोध घेतला. जटायू नावाच्या पक्षानं दक्षिण दिशेकडे अनुरोध करून रावणाबरोबरच्या युद्धात देह ठेवला. पुढे कबंधाच्या सांगण्यावरनं राम लक्ष्मण वानरांचा राजा सुग्रीवांना ऋष्यमुख पर्वतावर भेटले. त्याच किष्किंधेचा राजा सुग्रीवाचा मी मंत्री. सुग्रीव महाराजांचा शत्रू झालेला त्यांचा बंधू वाली याचा श्रीरामांनी पराभव केला. वालीला यमसदनाला पाठवलं. श्रीरामाच्या कर्तृत्वानं मी दिपून गेलोय, मनोमन त्यांचा सेवक बनलोय. सीतादेवींनी आकाशमार्गे हरण होत असताना प्रसंगावधान राखत त्यांचे एक एक अलंकार खाली टाकले. त्या अलंकारांवरनं आम्हाला रावणाचा मार्ग साधारण कळला. मी आणि अंगद लंकेपर्यंत जाऊन बघून आलो. सीतामाई राक्षसांच्या पहाऱ्यात सुरक्षित आहेत. लंकेपर्यंत जाण्यासाठी रामप्रभूंनी नलाच्या मदतीनं भूमीपासून समुद्रावरून सेतू बांधला. आम्ही त्यावरून वानर सैन्य घेऊन लंकेत गेलो. लंकेत भीषण युद्ध सुरू झालं. आज युद्धाचा 9वा दिवस आहे. रावणपुत्र मेघनाथचा एक अमोघ विषारी बाण छातीत लागला म्हणून लक्ष्मण भ्राता बेशुद्ध झालेत. राम शोक करतायत. लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी सुषेण वैद्य आणि जांबुवंत यांनी हिमालयातली संजीवनी हे एकमेव औषध सुचवलं. मृतसंजीवनी, विशल्यकर्णी, सुवर्णकर्णी, संधानी या त्या 4 दुर्मिळ वनस्पती घ्यायला मी गेलो होतो. या संजीवनी रात्री चकाकतात, परंतु मी गेलो तेव्हा उजाडायला लागलं होतं. त्यामुळे कुठली संजीवनी हे न कळल्यामुळे मी पर्वताचा वरचा भागच उचलून आणलाय आणि मी आकाशमार्गे निघालोय. मला लवकर लंकेला पोहोचलं पाहिजे. लक्ष्मणाच्या काळजात विषारी भाण लागलाय. उर्मिला सैरभैर झाली. तिच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. भ्राता हनुमानजी, मला घेऊन चला. हा पर्वत तुम्ही नेऊ शकता तर मला नेणं काय कठीण आहे. उर्मिला शोक करायला लागली. एव्हाना भरत आणि शत्रुघ्न धनुष्यबाण खाली ठेवून रडत होते. हे वीर हनुमान, आमचा बंधू लक्ष्मण वाचला पाहिजे. आमचा राम संकटात आहे. आम्हीही येतो तुझ्याबरोबर. आमचं सैन्यही लंकेत आणतो. आम्ही 4 बंधू एकत्र असल्यावर त्या रावणाचा वध करायला कितीसा वेळ. भरताच्या नाकपुड्यात थरथरत होत्या. राजपुत्र भरत, आपण इथेच थांबणं उचित आहे. सैन्य लंकेला नेणं शक्य नाही, कारण रामसेतू लंकेच्या राक्षसांनी लंकेच्या बाजूनं उखाडलेला आहे. आता पूल बांधण्या इतका वेळ नाही. आपल्याला घेऊन गेलो तर अयोध्येचे 4ही राजपुत्र रावणाच्या तावडीत आयतेच सापडतील किंवा इथे कोणीच नाही असं बघून अयोध्येवर आक्रमण होईल. श्रीराम आणि लक्ष्मण पराक्रमी आहेत. ते लवकरच रावणाचा संहार करतील. त्यांनी लंकेचं सैन्य आणि अनेक राक्षसवीर जवळपास समाप्त केलेले आहेत. प्रभू रामानं मनात आणलं तर आपण परत भेटू. श्रीराम मुत्सद्दी अतिपराक्रमी योद्धा आहेत, सच्छील आहेत. लक्ष्मणासारखा वीर त्यांचा जीवलग बंधू, त्यांचा बाह्य प्राण आहे. त्यांची बाजू न्यायाची आहे. विजय त्यांचाच होणार आहे. शत्रुघ्नानं हनुमानाला मुक्त केलं. सर्वांनी हनुमानाला नमस्कार केला. उर्मिलेच्या साश्रू नयनांनी लक्ष्मणाला वाचवायची त्याला मूक विनंती केली. हनुमान पडलेला पर्वत उचलून आकाशमार्गे निघाला. पुन्हा एकदा धुळीचे लोट उठले. सूर्य झाकला गेला. जणू लक्ष्मण शुद्धीवर आल्यावरच आता सूर्य लंकेत उगवणार होता. श्रोते हो, स्मिता दातार लिखित अयोध्येची उर्मिला या कादंबरीचा हा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.